आज अनेक बाजार समित्यांमध्ये कांद्याची आवक घटलेली आहे. पावसाचं एक मुख्य कारण आहे. पुण्यामध्ये जर आपण बघितलं तर कालच्या तुलनेत केवळ 80 ट्रक दाखल झालेले आहेत. लासलगाव पिंपळगावला सुद्धा आवक घटलेली आहे. पुण्याचे जर बाजारभाव आता बघितले तर साधारण जनरल मार्केट जे आहे 24 ते 26 रुपये, 24, 25, 26 रुपये आणि ॲव्हरेज क्वालिटीला 23 ते 24 रुपये भाव मिळत आहेत. पिंपळगावची अजून आकडेवारी आलेली नाही आहे, पण एकूण सोमवारच्या तुलनेत कांद्याची आवक जी आहे ती घटायला लागली. सोमवारी 4 लाख क्विंटल होती संपूर्ण राज्यामध्ये. ती मंगळवारी साधारण 3 लाख क्विंटल अशी झाली आणि बुधवारी 2,70,000 म्हणजे कालची. ती अजून अपडेट झालेली नाही, कदाचित वाढू शकते. म्हणजे बुधवारची आणि मंगळवारची आवक सारखी राहू शकते. आज मात्र आवक कमी आहे. एकूणच आवक कमी असल्याचा दबाव बाजारभावावर आहे. त्यामध्ये आणखी एक दिलासादायक बातमी मिळते ती म्हणजे इराणचा कांदा. त्याचं पुढे काय होणार असं तुम्ही विचारत होतं त्याबद्दलची. तर या सगळ्यांचं सकाळच्या सत्रामध्ये आपण समजून घेऊया. नमस्कार. ॲग्रोशिवारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आहे गुरुवार, तारीख आहे 9 जुलै 2026. हॉर्मुझमध्ये परत एकदा संकटाचे ढग किंवा युद्धाचे ढग येतात की काय अशी शंका आहे. कारण डोनाल्ड ट्रम्प जे आहे ते साधारण दर 5-6 दिवसांनी 10 दिवसांनी वक्तव्य बदलतात. त्यांनी वक्तव्य बदललं की आणखी एक सगळ्यात फायदा मोठा असा होतो, शेअर मार्केट पडतात आणि तिथे जे कंपन्या ज्या आहेत, तेल कंपन्या, त्यांचे इंधन दर वाढतात. बरेचदा असं सांगितलं जातं, आंतरराष्ट्रीय विश्लेषक असे सांगतात की हे महोदय आपल्या देशातल्या किंवा आपल्याशी संबंधित ज्या तेल कंपन्या आहेत किंवा जे शेअर मार्केट आहे ते मॅन्युप्युलेट करण्यासाठी आणि हे भाव वाढवण्यासाठी असे वक्तव्य करत असतात. आणि त्यांनी आताच एक वक्तव्य केलेलं आहे, ते म्हणजे इराणचा MOU किंवा जो करार झालेला होता, त्याच्यावर सह्या झाल्या छानपैकी शांतता करार, तो उगाचच केला आम्ही, मला फार पश्चाताप झाला वगैरे वगैरे, आता तो आम्ही मोडूनच टाकतो. तर या वक्तव्यानंतर लगेचच $5 ते $6 इंधन दरामध्ये वाढ झाली, रुपया कोसळला, शेअर मार्केट गडगडलं. म्हणजे काय गंमत आहे, एक नुसतं वक्तव्य केलं म्हणजे तुम्हाला लक्षात आलं आहे का की कांद्याच्या संदर्भात अशाच बातम्या पेरल्या जातात आणि त्या आल्या की कांदा गडगडतो किंवा भाव पाडले जातात. तसाच हा प्रकार आहे असं समजा. पण याच्यामध्ये आपल्याला एक संधी आहे. ती संधी काय आहे ते जाणण्याआधी मी तुम्हाला एकूण आत्ताची काय परिस्थिती आहे ते आपण समजून घेऊया. काल व्हिडिओमध्ये आपण केलं होतं की साधारण 15 बाजार समित्या अशा आहेत की तिथे बाजारभाव चांगले आहेत. 15 बाजार समित्या निवडल्या, तिथे बाजारभाव घटलेले आहेत. नाशिक पट्टा जो आहे आणि पुणे नगरमध्ये काही बाजार समित्यांमध्ये बाजारभाव स्थिर आहे, काही ठिकाणी वाढत आहे. त्यामुळे याचा परिणाम बाजारभाव कमी होण्यावर होणार नाही. म्हणजे येणाऱ्या काळात मंदी येणार नाही, पण वाढ जी आहे ती नॅचरल रीतीने झाली तर फार मोठी. म्हणजे तुम्हाला जे अपेक्षित, कोणीतरी मला विचारलं 50 रुपये होतील का, 40 रुपये होतील का, तर असं काही होणार नाही आहे. एखादा दुसरा रुपया वाढू शकतो आत्ताच्या टप्प्यामध्ये. पण ते कधीपर्यंत वाढेल ते आपण संध्याकाळी जी माहिती येईल त्यावरनं मी तुम्हाला सांगणार आहे. मी काही माहिती गोळा करतो आहे या सगळ्या याच्यामध्ये. त्यामुळे तुम्ही जर चॅनलला नवीन असाल आणि याचा दुसरा भाग बघायचा असेल तर तुम्ही तातडीनं इथे सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉनला क्लिक करा. ज्यांनी जे जुने असतील त्यांनी पण सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा की आज तुम्हाला काय बाजारभाव मिळतो आहे, मिळाला आहे. तर हॉर्मुझबद्दल आपण जे सांगतो आहे त्याचं अगदी बारकाईनं विश्लेषण आपण मागच्या व्हिडिओमध्ये केलेलं आहे आणि त्यामध्येच इराणच्या कांद्यासंदर्भातही केलं होतं की इराणचा कांदा हा बऱ्यापैकी निर्यात होतो आखाती देशांना आणि हा कांदा इतका स्वस्त आहे वाहतुकीच्या दृष्टीनं की तो पटकन दुबईच्या बंदरांपर्यंत पोहोचतो, लॉन्चेसद्वारे पोहोचतो. त्यामुळे त्याचं वाहतूक खर्च कमी होतो आणि हा कांदा जेव्हा मार्केटमध्ये येतो तेव्हा तो भाव पाडतो. 2 जुलैपर्यंत तरी कांदा आलेला नव्हता, येण्याची शक्यता होती. पण आता परत तणाव निर्माण झालेला आहे. त्याचा फायदा कसा होईल ते बघू, तोटा कसा होईल ते पण बघू. दुबईमध्ये साधारण 3 दिरहमपर्यंत जे बाजारभाव होते ते घसरत घसरत कालपर्यंत 2 ते $2.25 दिरहमपर्यंत आलेले आहे. भारतीय कांद्याचे दुबईमध्ये विक्रीचे दर. दुबईचे व्यवहार कसे होतात, भारतीय कांदा इथून तिथं गेल्यानंतर त्याची जेव्हा विक्री होते आणि नवीन कांदा जेव्हा पाठवला जातो तेव्हाच व्यापाऱ्यांना, निर्यातदारांना दुबईवाले पैसे देतात. म्हणजे त्यांना इतक्या पद्धतीने अडकवतात की त्यामुळे
त्यांना काही केलं तरी माल पाठवावा लागतो. आता काय, ज्यांचा कांदा ट्रान्झिटमध्ये किंवा तिथं पोहोचेल त्या कांद्याला आता दुबईच्या कांद्याची स्पर्धा राहणार नाही, इराणच्या कांद्याची स्पर्धा राहणार नाही. त्यामुळे त्याचे भाव थोडे वधारतील. काल दुबईमधली एक ऑनलाईन भाजीपाला विकणारी किंवा ऑनलाईन सगळ्या वस्तू विकणारी एक पोर्टल आहे, Amazon वगैरे सारखं. त्या पोर्टलचं नाव आहे बरकत मार्ट. तुम्ही जाऊन शोधू शकता. या बरकत मार्टमध्ये भारतीय कांद्याचा रिटेलमध्ये दर काय आहे ग्राहकांसाठीचा? तर काहीतरी 5.5 दिरहम आहे. आता एक दिरहम साधारण 24 ते 25 रुपयांचा असतो. आता त्या हिशोबाने 5.5 दिरहम म्हणजे तुम्ही हिशोब करा, साधारण तो 130-140 रुपये किलो कांदा आहे. थोडक्यात भारतीय कांद्याचे भाव थोडे सुधारू शकतात. आता घडामोडी काय ते बघूया, त्याचे फायदे आणि नुकसान काय ते पण बघूया अगदी थोडक्यात. मध्यंतरी युद्धविरामाच्या घोषणेनंतर युद्धविराम काही प्रभावी राहिलेला नाही आहे. त्यामुळे इराणवर पुन्हा कठोर कारवाई करण्याचा इशारा ट्रम्प यांनी दिला आहे. इराणनी पण 2 जहाजांवर हल्ले केले, त्यानंतर हे सगळ्या गोष्टी घडल्या आहे आणि हा सगळा भाग आहे. आता आखाती देशांबाबत इराणनी काय भूमिका घेतली आहे? अमेरिकेच्या कारवायांना, म्हणजे आता पुढे जर अमेरिकेनं युद्ध केलं आणि मदत केली तर इराण म्हणतोय की आम्ही आखाती देशांवर दबाव त्यांनी कायम ठेवला आहे आणि अलीकडील तणावात बहारीन, कुवेत, कतार आणि आणखी देशांवर हल्ल्याच्या घटना घडल्याचे वृत्त आहे. त्यामुळे व्यापारी आणि शिपिंग कंपन्यांमध्ये परत चिंता आहे. सगळ्यात महत्त्वाचं, होर्मुझ खाडी बंद झाली आहे का या सगळ्या याच्यामध्ये? सध्या होर्मुझ खाडी पूर्णपणे बंद अशी अधिकृत माहिती किंवा स्थिती नाही. मात्र ती आता हाय रिस्कमध्ये आहे, उच्च जोखमीखाली आहे. त्यामुळे अनेक जहाजांनी आपला मार्ग बदलला आहे आणि प्रवास पुढे ढकलल्याचे वृत्त आहे. याच्यानंतर जे काही आहे फ्रेट वाढू शकतात. ज्यांचा कांदा गेला आहे किंवा ज्यांचा जाणार आहे, गेला आहे तर त्यांचे विषय संपला, त्याला थोडंसं वाढू शकतात. त्यामुळे अमेरिकेचं उद्दिष्ट काय, जहाज वाहतूक सुरू ठेवण्याचे असले तरी इराण काय म्हणतो आहे की त्यांच्या काही अटींवरच परिस्थिती सामान्य होईल. थोडक्यात इथे वातावरण अस्थिर आहे. आता शिपिंग कंपन्यांची जोखीम आणि इराणनी आखाती देशांना दिलेली धमकी यामुळे इराणचा कांदा जो आधी निर्यातदारांनी अंदाज लावला होता तो काही आता दुबईला येणार नाही आणि आखाती देशांमध्ये जाणार नाही, त्याची स्पर्धा कमी होईल. भारतीय कांदा निर्यातीसाठी याचा अर्थ काय, तर आपल्याला तुलनेनं दुबईमध्ये आणि आखाती देशांमध्ये चांगली संधी मिळू शकते. आता शेतकऱ्यांचा काय आहे की 3 गोष्टी याच्यामध्ये ठरतील. इराणचा कांदा जरी बाजारात आला नाही आणि दुबईचे भाव वाढत असले तरी पण होर्मुझची वाहतूक पण दिशा देईल. ओमानवरनं आपण एक रस्ता शोधला आहे, त्याचा काही फायदा होऊ शकेल आणि दुबईतली प्रत्यक्ष मागणी आता कशी होते त्यावर सगळा निर्णय होईल. ही एक दिलासादायक बातमी आहे. तिचं प्रत्यक्ष तुमच्या बाजारभावामध्ये रूपांतर व्हायला, म्हणजे बाजारभाव वाढीला थोडा वेळ लागू शकतो, पण यातून एक गोष्ट चांगली घडणार आहे, ती म्हणजे बाजारावर दबाव राहील मार्केटवर. एका बाजूला नाफेडची खरेदी होत नसली तरी नाफेडच्या किमतींचा दबाव आहे, दुसऱ्या बाजूला या निर्यातीच्या संदर्भातला दबाव असणार आहे थोडाफार, फार नाही पडणार. त्यामुळे तुमच्या किमती वाढल्या नाही तरी घसरणार नाही आणि अगदी खूप खाली घसरणार नाही. तरी पण काही याच्यामध्ये खरेदी विक्री करताना पावसाचा आणि योग्य अंदाज बघूनच तुम्ही खरेदी आणि साठवणूक, माफ करा, खरेदी विक्री नव्हे, ते करावं असा सल्ला देत आहोत. अर्थात कांदा विकायचा ठेवायचा हा तुमचा प्रश्न आहे. येणाऱ्या काळामध्ये असंच जोडून राहा आणि संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये भेटूच. नमस्कार.